घर सजवण्यासाठी फिरतीये मी। हे बघा, ह्याच कसं आहे हे बघा, हे क्लिनिंगला अवघड पडणार ना। हे बघा इथं असं, आणि हे बघा ना धार बघा, हे लॅमिनेट्स आहे ना। पण हा आता हा कुठला कलर आहे? वाह दीदी, वाह दीदी। हीच एकटी फ्री आहे ना, मी रिकाम टेकडी आहे। बात तो सही है। अरे जाऊ दे ना। हॅलो नमस्कार, मी धनश्री काळगावकर। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा होम सिरीज चालू करूया आपण। मला माहिती आहे बऱ्यापैकी गॅप गेला असल्यामुळे कदाचित तुम्ही तुटू शकता या सगळ्यापासून, पण प्लीज तुटू नका माझ्या चॅनलपासून आणि माझ्या कॉन्टेंटपासून। आजच्या भागामध्ये म्हणजे आजच्या ह्या एपिसोडमध्ये मी काय काय खरेदी केलं वगैरे, ठाण्यामध्येच बऱ्यापैकी काय काय खरेदी करायला गेले होते जे माझे इंटिरियर आहे त्यांच्यासोबत। सो ते सगळं दाखवणार आहे। स्टे ट्यून फॉर दॅट आणि प्लीज हे सगळे व्लॉग्स बघत राहा। पुन्हा तानाचं घर सजवण्यासाठी फिरतीये मी, बट आय एम व्हेरी हॅपी। हे करायला मला खूप मज्जा येते, सिरियस। आणि फॉर्च्युनेटली अजून कोणी ओळखलं नाहीये तोवर आय एम फाईन विथ इट। एकदा लोक आली फोटो काढायला की मग सगळेच येतात, मग खूप डिफिकल्ट व्हायला लागतं। हॅलो, आज मी सनमायका फिक्स करायला आलेलो आहोत। म्हणजे हे वरचं जे लॅमिनेट्स ते बघतोय आम्ही आज। ठाण्यात मी बघते वेगवेगळ्या दुकानांमध्ये, हरिनिवासमध्ये। हे बघा, ह्याच कसं आहे हे बघा, ते कंपनी फिटेड आहे ना। मग कंपनी फिटेडच पाहिजे मग आपल्याला जे काय। मग तुम्ही आपण काम केलं कंपनी, पण मग या कंपनी फिटेड वाल्यांसारखं काम का नाही करू शकत आपण? हे मशीनवर प्रेसिंग होतं, हे आपण नाही करू शकत। नाही मग हे बेस्ट आहे, हे बिलकुल लागत नाही करणं। मग हे पेंटिंगच लावायला लागेल। हा, कारण हे कसलं डेंजर आहे। आमच्या घरी हेच आहे, हे खूप लागतं। मला स्वतःला लागलंय खूपदा, ते नको। तुम्ही लॅमिनेट सिलेक्ट करा ना, हे पेंटिंग लागतं। आणि हे आपण कशासाठी म्हणतोय? नाही सगळीकडे गरज काय है ना। व्हाइट में एक्चुअली चाहिए, हम लोग व्हाइट में देख रहे हैं, तो जो कुछ भी व्हाइट में है। काय होतं ह्याला? खूपच ग्लॉसी, अति ग्लॉसी, अति वाटतं ना। हाँ वाटतोय मला इथून एक्चुअली शिमर वाटतंय। वर्टिकल देखेंगे तो इतना ही लगेगा। वर्टिकल है वर, लेकिन अगर ऊपर से लाइट आएंगे तो शाइन करेगा। तो कौन सा वाला? अभी ये जो ग्लॉसी और पीओपी शाइन करेंगे। पण हा एवढा त्रास नाही होणार आहे आपल्याला, ह्याचा त्रास होऊ शकतो। हे काय? हे पीयू फिनिश आहे। पेंटिंग करतो ना आपण, त्या टाइम पीयू करतो ना, दिसायला छान येते, दिसायला छान वाटतं। पण हे पण शिमर खूप आहे याच्यामध्ये। तुम्ही जे मला दाखवतात ना पिक्चर मध्ये तुमच्या, सो दिस इज कॉल्ड फ्लूट। मला हा कलर पण आवडलाय, दिस कलर। हा नाही वरचा ब्लू आहे ना, हा छान आहे हा पण कलर। हे दुर्वेश असं म्हणतोय, मला वाटतं काहीतरी ओल्ड स्टाईल काहीतरी। तुम्ही जे मला बोलताय बरोबर, हे बघा सेम हे डिफिकल्ट पडणार, हे क्लिनिंगला अवघड पडणार ना। हे बघा इथं असं, आणि हे बघा ना धार बघा, हे लॅमिनेट्स आहे ना। आता ह्यांनी पेपर नाही मारला, हे असं
म्हणून बोललो क्लिनिंगला अवघड पडतं ना हे. तुमचं कसं मी तुम्हाला बोललो ना, आपण काय बोललो, जर ते पेंटिंग मध्ये करतो ना आपण, तर ते तुम्हाला पाहिजे तसं राफ्टर टाकून MDF मारून ते. पण मग ते पेंटिंगचा प्रॉब्लेम होणार म्हणताय ना तुम्ही, आणि नंतर तसंही दिस राइट ये वाला ना, हाँ ये थोड़ा वो फील है ना जो मैं बोल रही हूँ. विशाल विशाल हे बघा एकदा, तो अच्छा लग रहा है ये मुझे. फ्लूटेड बोललो ना मी तुम्हाला मगाशी, फ्लूटेड म्हणजे मला चालेल. हाँ तो ये अच्छा है. हे बघा विशाल, हे PU फिनिश आहे. पण हे फ्लूटेड नाही आहे. PU फिनिश आहे, त्याने लावलं आहे ना त्याच्यावरती ही लाईट पडल्यावर लाइट का आ रहा है एक्चुअली थोड़ा ग्लॉसी. मजा नहीं आएगा यार. फ्लूटेड में अच्छा दिखेगा. फ्लूटेड में अच्छा लगेगा. फ्लूटेड में मस्त दिखेगा. हे पण वेगवेगळे हे आहेत का? हे राफ्टर आहे. हे काय राफ्टर कशासाठी असतं? हो, ते युनिटच्या टीव्हीच्या पाठी सिलिंग. हे ना फ्लूट व्हाईट मेरे को कॉफी मॅडम को क्या मालूम. चालेल, बट शुगर एकदम कमी आहे. पण हा आता हा कुठला कलर आहे? क्रीम. फ्लूटेड का ना इसमें खाली मैच करके देखना पड़ेगा, बिकॉज फ्लूटेड सबका अलग अलग है. मैच करके देखना पड़ेगा. ये दिखने में देखा ना, दिखने सबका सेम है, तो इसमें थोड़ा फ्लूट में फर्क है. और ये बहुत ही ज़्यादा वाइट है, बहुत ज़्यादा. ते बोलताना आमच्या पुण्यातले पेठेतले लोक असे बोलतात किंवा अरे जाऊ दे ना. मुंबईचे बोलतात नाही, पुण्याचे पण काही एरियामधली लोक बोलतात अशी. दुर्वेश ना खूप आधी असंच बोलायचं, मग तो सुधरून आता म्हणून मी त्याला खूप बोलते. हे आवडलंय मला, फ्लूटेड म्हणतात याला. पण हे जर घाण असेल, घाण झालं तर क्लीन हो जाएगा. एक्चुअली क्या है ना, फ्लूटेड उड़ा गया वो रह गया. वही एक कंसर्न है, तो एक बार क्लीन इजी टू क्लीन चाहिए, क्योंकि जनरली ग्लॉसी नहीं, जनरली ग्लॉसी बहुत जल्दी क्लीन हो जाता है ना. तो वही एक कंसर्न था मेरा कि क्लीनिंग में ना ये जो टेक्सचर जो देखो ना, इसमें एक बार दिक्कत आएगा, बट उसमें नहीं आएगा. बाहेर आहे. बाहेर नाही आला, खोचे खाच आहे, खाच असल्यासारखं आहे. जहाँ पे रफ टेक्सचर है ना, तो 10 बैठने में जगह है, बहुत जगह वहाँ है. पे क्लीनिंग करने को इश्यू आता है. मग ते कसं करणार, कारण सरफेस टेबलचा आपला प्लेन व्हायला लागेल आणि ग्लास टाकू आपण, ब्लॅक पेंटेड ग्लास टाकू, व्हाईट कलरची. ऑफ व्हाईट. पूजा जेव्हा पूजा आपण पूजेला घेतो. तुम्ही देणार ना आम्हाला काहीतरी गिफ्ट? माझ्याकडे दे ना गिफ्ट. असली नको आहे मग आम्हाला. मग मला पण आल्या हे आवडलं होतं मला. चला फायनली विशाल आपण सिलेक्ट केलेलं आहे ना, फक्त महाग आहे. देखा आपने. त्याचा डिसिजन. ओ गॉड, आलो तेव्हा ऊन होतं. गेलो ऊन, संध्याकाळ झाली. खूप वेळ जातो या सगळ्यामध्ये, खूप जास्त. हँडल्स कुठे बघायचे? ऐका ना विशाल, मला ना बाथरूमचे फिटिंग्स पण बघायचे. बाथरूमचे फिटिंग का पण आता आलोय तर. तुम्हाला जायचं आहे का कुठे? मीच एकटी फ्री आहे ना, मी रिकाम टेकडी आहे. तुम्हाला लय काम आहे ना. तुम्ही फ्री आहे.
मग तुम्हाला काय काम आहे आता? इथे पण भारी वाटतं. आता आम्ही आलो आहे हँडल्स सिलेक्शनसाठी. आमचं ऑलमोस्ट बेडरूम जी आहे ती व्हाईट आहे, त्यामुळे व्हाईट नॉब्स किंवा व्हाईट हँडल्स बघायचे. पण रोज रोजच घेऊया. कुठे? त्या बेडरूममध्ये सगळीकडे सेमच घेऊया. मग हाच पॅटर्न ठेवूया का वेगळं काहीतरी करायचं? पण त्याचं ठरायचं आहे ना अजून आपलं. हे ठरेल ना, त्याच्यावर जाईल ना. जरी तो घेतला आता जो आपण आता लास्टला फायनल केला तो पण त्याच्यावर हा जाणार. हे कसं वाटेल? नाही ना? नाही माल सगळे व्हाईट नॉब्स फक्त ड्रॉवर्सला सूटच लावणार का? हा पण रोज गोल्ड मध्येच येतो ना? हा. सो गाईज, आजच्या या भागामध्ये तुम्ही बघितलं की हे सगळं सामान खरेदी करताना मला अत्यंत आनंद मिळत होता. पण एक गोष्ट आहे की तुम्हाला वेळ काढावा लागतो ना या सगळ्या गोष्टीचा. पण याचा फायदा हा पण आहे की आपलं घर आपल्याला माहिती असतं किंवा आपल्याला काय सोयीस्कर आहे किंवा ह्याच्या आधी आपण काय अनुभवलंय की आमच्या आधीच्या घरात असं होतं आणि ते खूप मला इझी नव्हतं होत किंवा ते इझी होतं, छान होतं. सो आपल्याला हे माहिती असतं. त्यामुळे आपण स्वतः जेव्हा मटेरियल खरेदीला आपल्या इंटिरियर सोबत आपण इन्सिस्ट करायचं की आम्ही पण येतो म्हणून. सो ह्या अख्ख्या एपिसोडचं तात्पर्य म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकते की तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, खरेदी करा जर तुम्ही तुमचं घर सजवत असाल तर. पुढचा भाग मी लवकरच घेऊन येईन. सो स्टे ट्यून फॉर दॅट. बट टिल देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक अँड शेअर इट. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू. अरे जाऊ दे ना.